विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. उद्या गुरुवारी आपली पहिली टेस्ट आहे. तुम्हाला माहिती आहे डिसेंबर महिन्यात मी खूप तुमच्या टेस्ट घेणार आहे, बरोबर? आणि उद्या पहिली टेस्ट नेमकी कशाची आहे? फिजिक्स. पहिले 3 टॉपिक आहेत. रोटेशनल डायनामिक्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड म्हणूया आपण आणि तिसरा टॉपिक आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशन पण आहे त्याच्यात. सगळे टॉपिक तिन्हीच्या तिन्ही मोठे आहेत. एका दिवसात होतील का? मी तर म्हणतोय अर्ध्या तासात व्हायला पाहिजेत. एवढा तुमचा अगोदर अभ्यास असला पाहिजे. नाही तर आज केला पाहिजे. मी माझ्या ऑफलाईन मधल्या मुलांना सांगितलंय, की आज काहीही होऊ दे, तुम्हाला फिजिक्सच करायचंय. लेक्चरला पण मी तुम्हाला सेल्फ स्टडी करायला वेळ देणार आहे, पण फिजिक्स करायचंच आहे. कारण हे 3 टॉपिक इम्पोर्टंट आहेत. बरं आता कसा करू, काय करू समजत नाहीये तुम्हाला. आय-एम-पी क्वेशन द्या ना सर. अरे दिलेत मी अगोदर आय-एम-पी क्वेशन. परत मी या व्हिडिओमध्ये पण अतिशय महत्वाची स्ट्रॅटेजीज तुम्हाला देणार आहे. तुमचं कसा विचार केला पाहिजे, एक्झामला सामोरे कसं गेलं पाहिजे सगळं सांगणार आहे. आता आपण एक काम करूया रे, आपण आपल्याला करायचंय काय नक्की बघूया आपण. बघा, आपल्याला की नाही पहिली गोष्ट म्हणजे एम-सी-क्यू सॉल्व्हिंग आहे. ओके, या 3 टॉपिकवर एम-सी-क्यू येणार ना. दुसरी गोष्ट व्ही-एस-ए व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेशन्स आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर सेक्शन बी मध्ये बघा, आता सेक्शन बी मध्ये 2 मार्काचे क्वेश्चन्स आहेत. मग ह्याच्यात 2-2 मार्काचे खूप डेरिव्हेशन्स आहेत या 3 टॉपिक मध्ये. लॉ आहेत. ओके, छोटे-छोटे प्रूफ्स आहेत म्हणूया आपण. मग 2 मार्काचे प्रश्न भरमसाठ आहेत. बरं, न्यूमेरिकल्स आहेत. 2-2 मार्काचे प्रश्न खूप आहेत. सेक्शन सी मध्ये सुद्धा या टॉपिक वरती प्रश्न येतात म्हणजे येतातच आणि सेक्शन डी मध्ये सुद्धा 1 किंवा 2 प्रश्न. ओके, म्हणजे 40च्या 40 सेक्शनचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे, ह्या 3 टॉपिकची तयारी करताना. पण मी तुम्हाला सांगू का, अभ्यास करताना असा अभ्यास करा, बघा मी काय सांगतोय ते, की एखादी कन्सेप्ट तुम्हाला करायची आहे. ती एवढी परफेक्ट करा, कारण तिच्यावर एम-सी-क्यू येऊ शकते, व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेशन येऊ शकतोय, त्याच्यानंतर न्यूमेरिकल येऊ शकतं, डेरिव्हेशन येऊ शकतं. मी तुम्हाला सांगू का, आता सरफेस टेन्शनचंच घेऊया आपण. किती महत्वाची कन्सेप्ट आहे की नाही? मग काय-काय केलं पाहिजे सांगतो त्या टॉपिक मधलं किंवा सरफेस टेन्शनशी रिलेटेड काय केलं पाहिजे? राईज इन द कॅपिलरी ट्यूब ते पण केलं पाहिजे. ओके. ते वेगवेगळे शेप असतात त्याचा पण अभ्यास केला पाहिजे. अजून मी तुम्हाला सांगतो सरफेस टेन्शन ते अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनिशन, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशावर डिपेंड असतो हे पण केलं पाहिजे. त्याच्यानंतर सरफेस टेन्शनवर इम्प्युरिटीचा काय इफेक्ट होतो हेही केलं पाहिजे. म्हणजे बरं सगळ्यात महत्वाचं हे सगळं करतो. पुन्हा ते सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी नाही का 3 मॉलिक्यूल एक सरफेसवर आहे, एक थोडासा बुडाला एकदम पाण्यात बुडालेला आहे. ती पण थिअरी आहे. अरे केवढं पुन्हा डेफिनिशन आहेत. एडिटिव्ह फोर्सेस, कोहेसिव्ह फोर्सेस वगैरे भरपूर आहे. ते रेंज ऑफ अट्रॅक्शन वगैरे का रेंज ऑफ फोर्सेस वगैरे भरपूर आहे त्याच्यात, है ना? परीक्षेत यातलं काहीही येऊ शकतं रे. पण मी तुम्हाला काय सांगितलंय, जे करायचं आहे ना, ते परफेक्ट करा. भलेही त्यातला प्रश्न आता उद्याच्या पेपरमध्ये येईल नाही तर नाही येईल. पण तुमची कन्सेप्ट तर क्लिअर होईल. बरं आता ते झालं. सगळ्यात महत्वाचं मी अशी मुलं बघितलेली आहेत, की ज्यांना ना डेरिव्हेशन द्या हो रेटून करतोय आम्ही. कुठला पण प्रश्न विचारा, डिराईव्ह करून दाखवतो तुम्हाला मी. पाठच केलंय. तोंडपाठ केलंय. काय समजू दे नाही समजू दे तोंडपाठ करून ठेवलंय. पण अशा मुलांना जर मी एखादं न्यूमेरिकल दिलं तर जमत नाहीये. मग मोठा प्रॉब्लेम होतोय. मग मोठा प्रॉब्लेम होतोय. मला हे नको आहे. मी तुम्हाला सांगतो तुमची थिअरी परफेक्ट आहे ना, मग एक डेरिव्हेशन 10-10 वेळा लिहीत बसू नका. एक डेरिव्हेशन 10-10 वेळा लिहीत बसू नका. काहीही गरज नाहीये त्याची. काही गरज नाही लक्षात घ्या. तुम्ही न्यूमेरिकलवर फोकस ठेवा. ओके. तुम्हाला फॉर्म्युले आठवले पाहिजेत हे लक्षात घ्या. ओके. आता मी तुमच्यासाठी काय करतोय, की मी एक पेपर घेतो. ओके. फेब्रुवारी 2024 आणि या 3 टॉपिकवर कोणते-कोणते प्रश्न आलेत सगळे शोधूया आपण. पहिलाच प्रश्न दिसला मला, की फॉर्म्युला फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क विचारलाय. एम-सी-क्यू आहे. मग मला सांगा डिस्कच्या सेंटरमधून जात असेल ॲक्सिस, तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय एम-आर स्क्वेअर. डायमीटरला काय येणार? ओय एम-आर स्क्वेअर बाय 2 डिस्कसाठी एम-आर स्क्वेअर बाय 2 बरं का. आणि डायमीटरसाठी एम-आर स्क्वेअर बाय 4 त्याच्या हाल्फ असतं ना. रिंगसाठी एम-आर स्क्वेअर असतं. मग डायमीटरसाठी त्याची हाल्फ असते. अजून 2 फॉर्म्युले करावे लागतील. टॅन्जंट इन द प्लेन, टॅन्जंट परपेंडिक्युलर टू प्लेन असा ॲक्सिस असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया. मग आता तुम्ही अभ्यास कसा करायचा माहितीये का? हा असा प्रश्न आलाय ना, तर काय करा माहितीये का? डिस्क झालंय. रिंगचे फॉर्म्युले पण करा. स्फिअरचे फॉर्म्युले करा. रॉडचे फॉर्म्युले करा. तुम्हाला सांगतो फेब्रुवारी 2024 ला डिस्कचा फॉर्म्युला विचारलाय आणि तुम्ही जर सप्टेंबर 2021 का 2022 चा जर क्वेशन पेपर बघितला, त्यात मास आणि रेडियस दिलेले आहे. एम आणि आर दिलंय आणि मोमेंट ऑफ इनर्शिया विचारले 2 मार्काला.
सोपं आहे की नाही सांगा? म्हणजे एम-सी-क्यूचा अभ्यास करायचा म्हणजे ही एक एम-सी-क्यू नाही पाठ करायची, रिलेटेड सगळे क्वेशन्स तुम्ही करायचे. ओके. नेक्स्ट डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर सरफेस टेन्शन. मी तुम्हाला आत्ता सांगितलं बघा ना, त्यांनी डायमेन्शनल फॉर्म्युला विचारलाय. सरफेस टेन्शन म्हणजे फोर्स पर युनिट लेंग्थ. मग फोर्सचे डायमेन्शन्स 1, 1, -2 असतात. लेंग्थ म्हणजे L⁻1 येणार. +1चं -1 ते 0 वगैरे होईल. सोपं आहे डायमेन्शन्स. पुस्तकात शोधा. मग या टॉपिकमध्ये 3 टॉपिकमध्ये जेवढे फॉर्म्युले आहेत, जेवढ्या फिजिकल क्वांटिटीज आहेत, त्याचं युनिट तुम्हाला आलं पाहिजे आणि डायमेन्शन्स पण आले पाहिजेत. करा लिस्ट तयार. मग यात काय येणार? वेल ऑफ डेथ येईल, हॉरिझॉन्टल क्रॅक येईल, अँगल ऑफ बँकिंग येणार लक्षात घ्या. अजून काय येईल? भरपूर आहे. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन येईल त्याच्यामध्ये. टॉर्क इक्वल्स टू आय अल्फा येईल. एल इक्वल्स टू आय ओमेगा येणार लक्षात घ्या. अजून कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाल्फ आय ओमेगा स्क्वेअर. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, पास्कल्स लॉ, स्टोक्स लॉ, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. अरे 3 टॉपिकचा अभ्यास करणं पण किती कठीण आहे असे तुम्हाला आता वाटत असेल ना, तर तुमचे डोळे उघडलेत असं मी समजेन आणि करा अभ्यास. नाही होत बोर्डच्या वेळेस 10-12 टॉपिक सुद्धा तुमच्याकडून. त्यामुळं आज महत्वाचा दिवस आहे. आज आहे महत्वाचा दिवस. मग सगळे तुम्ही फॉर्म्युलाची लिस्ट करणार. डिफाइन सेंट्रिपिटल फोर्स किती सोपं विचारलंय ना सांगा बघू. फोर्स रिक्वायर्ड फॉर सर्क्युलर मोशन तो सेंट्रिपिटल फोर्स आहे. व्हाय डिटर्जंट पावडर इज मिक्स्ड विथ वॉटर टू वॉश क्लोथ्स. अरे सरफेस टेन्शनवर त्याचा इफेक्ट होतोय ना. मी मगाशी नाही का सांगितलं मग इम्प्युरिटीचा काय इफेक्ट होतोय. पॉइंट वाचून काढा. तुम्हाला पुस्तकात हे सापडेल. मग हे झाले 4च मार्क. 4 मार्क झाले. मग व्ही-एस-ए एम-सी-क्यूजमध्ये या टॉपिकचं वेटेज 3 ते 4 मार्काचं आहे. आता सेक्शन बी मध्ये बघूया आपण. 2 मार्काचं हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकचं डेरिव्हेशन विचारलंय व्हेलॉसिटीचं. इथं न्यूमेरिकल दिलंय हे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीचं आहे. मग F इक्वल्स टू द कॉन्स्टंट इंटू A dV/dx सोप्पा फॉर्म्युला आहे. हा प्रॉब्लेम पुस्तकातलाच जसाच्या तसा आहे. पुस्तकात 1 न्यूटन आहे. परीक्षेत 0.5 न्यूटन व्हॅल्यू दिलं. मग तुम्हाला त्या फोर्समध्ये व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. सिंपल 2 मार्काचं न्यूमेरिकल. 2 अन् 2 4 मार्क, 4 अन् 4 8 मार्क झाले. हे डेरिव्हेशन 3 अन् 3 मार्काला विचारलेत. हे बहुतेक मेयर्स रिलेशन का चेक करा. आणि हे आहे रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. न्यूमेरिकल आहे त्याच्यावर लगेच. तुम्हाला अशी डायग्राम आठवते पेपर तुमच्या पुस्तकातली अशी. ते फिल्म वगैरे 2 सरफेस असतात 2 नंबर सोपं डेरिव्हेशन आहे. 3 अन् 3 6 मार्क झाले. 10 अन् 14 मार्क झाले लक्षात घ्या. तर हा प्रश्न परफेक्टली ब्लॅक बॉडीची डायग्राम आणि हा प्रश्न मिळून 4 मार्काला आलाय बरं का लक्षात घ्या. अरे पी-वाय-क्यू बघा. 5-7 वेळा हा प्रश्न रिपीट झालाय. परफेक्टली ब्लॅक बॉडीची डायग्राम काढायची आहे. विथ एक्सप्लेनेशन कदाचित तुम्हाला 3 मार्काला विचारतील. मग हे 4 मार्क त्याच्यावर न्यूमेरिकल आलंय 2 मार्काचं सिंपल बरं का, की आर-एम-एस व्हेलॉसिटीसाठी मी ते सिम्बॉल वापरतोय. नवीन पुस्तकात वेगळं आहे मला माहिती आहे. आणि शेवटी अँगल ऑफ बँकिंग वरती सोपं न्यूमेरिकल 3 मार्काला आलेलं आहे. मग 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि हे 4 21 मार्क. मी काय करून दाखवलं तुम्हाला? मी तुम्हाला फक्त एक पेपर घेऊन दाखवला. असे 7 पेपर आहेत तुमच्याकडं. असे किती पेपर आहेत? 7. मला अजून एक पेपर बघायचा लक्षात घ्या तुमच्यासाठी. आणि तो अजून एक पेपर मी तुमच्यासाठी बघेन. तुम्हाला फक्त एवढं कळालं पाहिजे, की या 3 टॉपिक मधले प्रश्न शोधायला जमले पाहिजेत. जेव्हा तुम्हाला प्रश्न सापडतील ना बाळांनो, तेव्हा मला कळेल, की तुम्ही अभ्यास चांगल्या रीतीने करताय. म्हणजे तुम्हाला पण कळेल, अरे प्रश्न जेव्हा सापडतात ना बाळांनो, याचा अर्थ आपण अभ्यास परफेक्ट केलाय. आता हा फेब्रुवारीचा आहे. आपण जुलैचा पेपर बघूया. 2024 चाच पेपर बघूया जुलैचा फिजिक्सचा म्हणूया आपण. अ, ओके. मॉलिक्युल्स ऑन द सरफेस ऑफ द लिक्विड हॅव मिनिमम कायनेटिक एनर्जी, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी एम-सी-क्यू आले 1 मार्काला. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो दुसरी कुठलीही एम-सी-क्यू नाही दिसत मला बरं का लक्षात घ्या. अ, असा प्रश्न शोधायला खूप वेळ लागेल बरं का. मी तुम्हाला सांगतो. रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला विचारलाय. रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला विचारलाय. ओके. त्याच्यानंतर न्यूमेरिकल्स पण आहेत. ठीक आहे, मी असं नाही हे करत बसत बघा लक्षात घ्या. पण 21 मार्काला प्रश्न तर येणार की नाही बाळांनो? 21 मार्काला ह्या 3 टॉपिकवरती प्रश्न येणार. फक्त माझं काय म्हणणं आहे बघा लक्षात घ्या, की या 21 मार्कांमध्ये 1, 2, 3, 4 प्रश्न सोपे होते. डेफिनिशन वगैरे विचारतायत. डिफाईन सरफेस एनर्जी विचारतायत. 2-2 मार्काचे न्यूमेरिकल पण सोपे आहेत. मग पहिलं टार्गेट काय करा? लिस्ट तयार करा फॉर्म्युल्याची. पुस्तकातले सॉल्व्ड आणि एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करा. तेच येतात परीक्षेत. जर तुम्ही पुस्तकातले सॉल्व्ड प्रॉब्लेम आणि एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम केले. बरं आता करायचं काय सांगतो. मी ऑफलाईन मधल्या मुलांना सांगितलं उद्या पुस्तक म्हणजे आज लेक्चरला पुस्तक सगळ्यांकडे पाहिजे. टेक्स्टबुकमध्ये काय करायचं, की तुमचा जो एक्सरसाइज मधला प्रॉब्लेम असेल त्याच्या बाजूला थोडी जागा असते. तिथंच त्याच्या नोट्स लिहायच्या, हिंट लिहायच्या.
म्हणजे नेक्स्ट टाईम एक्झामच्या वेळेस रिव्हिजन करताना पटकन रिकॉल होतं आणि कमी वेळेत मला 10 ते 15 मिनिटात एक टॉपिक तुमचा कंप्लीट झालेला बघायचंय. एवढा कॉन्फिडन्स तुमच्याकडे पाहिजे. म्हणजे लास्ट मोमेंट रिव्हिजन म्हणतो ना, ती फास्ट होते लक्षात घ्या. करूया तसं आपण? करणार तुम्ही मला माहिती आहे. ऑल द बेस्ट.